स्वतःचं आर्थिक नियोजन त्यांना जमलं नाही, ते बँकेच्या आर्थिक नियोजनावर बोलतात. शेअर मार्केटच्या नावाखाली अनेकांचे पैसे शेअर मार्केटला लावायला लावून फसवलं. सांगोल्यात पाहुण्यांच्या नावावर कोट्यावधी रुपयांची जागा खरेदी करता. म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये विसंगतपणा किती आहे बघा. मग बँकेची इमारत पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बटन दाबून उद्घाटन केलं असेल लिफ्टचं. ते काही सर्व स्टाफला निमंत्रित करून आज खऱ्या अर्थानं बँकेचं उद्घाटन, त्या हॉलची फीत कापली गेली. त्यामुळं आज होणारं उद्घाटन हे ऑफिशियल आणि सभासदांना निमंत्रित करून हा त्यांनी सांगितलेली गोष्ट पूर्णपणे खोटी आणि चुकीची आहे. 3 वर्षामध्ये 5,70,00,000 जागा घेऊन इमारत बांधली. आपण सभासदांचे बोनस बक्षीसच्या रूपाने वाटून घरी नेले. ही जी गोष्ट झालेली ती 50 ते 100 वर्षाचं नियोजन करून. त्यांना माझं सांगणं एवढंच आहे, आपण सुशिक्षित आहात, रस्त्यावर पार्किंग करता येत नाही, बोनस बक्षीस पगार बंद केला आणि 2-3 वेतनवाढी दिल्या. बोनस बक्षीस पगार देऊन 10 वर्षामध्ये सर्वसाधारणपणे जे कर्मचाऱ्यांना मिळाले नाहीत त्याच्या शाळेमध्ये जाऊन त्यांनी पत्रिका पाहावी. त्या पत्रिकेवर दुसऱ्या पानावर सर्व उच्चाधिकार समितींची नाव आहेत. तुम्ही तुमच्या संघटनेची चिंता करा. शाहू फुले आंबेडकरांच्या नावानं दवाखाना सुरू केला आणि त्यासाठी प्रत्येकी 10,000 रुपये गोळा करून 8-10 वर्ष झाली. ते 10,000 रुपये कुठे गेले? परत एकदा 7.5-8% आहे. म्हणजे मार्जिन फक्त 1.5 ते 2.25% मार्जिन वर बँक चालवून 3 वर्षामध्ये रकमेची बचत करून आणि खिलाडू वृत्तीने या गोष्टीला सामोरं जावं. ज्या शाखेमध्ये युटी जाधव सर संचालक म्हणून काम केलं त्या शाखेमध्ये आटपाडी तालुक्यातले 380 सभासद होते. बँकेची साधी खुर्ची सुद्धा तुम्हाला आटपाडी शाखेतली बदलता आल्या नाहीत. कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या. एखाद्या आमदार असल्याप्रमाणे आपण अशा भाषा वल्गना करू नका. आपण एक शिक्षक आहात. मी शरद नारायण चव्हाण, संचालक सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक. काल आमचे मित्र आदरणीय युटी जाधव सर यांनी सांगली शिक्षक बँकेचं उद्घाटन होत असताना अतिशय खोटारडेपणे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळावर आरोप केलेले आहेत. आणि याच आरोपाला उत्तर देण्यासाठी मी या ठिकाणी मानदेश एक्सप्रेसमधून तुमच्यासमोर उभा आहे. खरं तर सर्वप्रथम मी सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील माझ्या सर्व सभासद बंधू भगिनींना आवाहन करतो की सांगली जिल्हा शिक्षक बँकेची जी प्रमुख वास्तू उभी राहिलेली आहे तिचं उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते सांगली येथे सायंकाळी 6 वाजता संपन्न होत आहे. आपण सर्वांना मी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळाच्या वतीनं, स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाच्या वतीनं मी आपणाला त्या ठिकाणी येण्याचं आमंत्रण देत आहे. काल युटी जाधव सरांनी ज्या गोष्टी मांडल्या किंवा ज्या गोष्टीबद्दल बँकेच्या बद्दल ते बोलले त्या प्रत्येक प्रश्नाचं आणि सभासदाच्या मनातल्या प्रत्येक शंकेचं निरसन या ठिकाणी मी करतोय. पहिला मुद्दा काल त्यांच्या मानदेश प्राईमच्या बाईटमधून जो आला त्याच्यामध्ये ते म्हणतात की बँकेचं 3 वेळा उद्घाटन झालं आणि त्याच्या अगोदर म्हणत होते चोर पावलाने उद्घाटन झालं. म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये विसंगतपणा किती आहे बघा. आता आपण घर बांधायला लागलो तर सुरुवातीला आपण भूमिपूजन घेतो, चौकटीचं पूजन घेतो, स्लॅब टाकतो, स्लॅबच्या वेळेस पूजन होतं. मग बँकेची इमारत पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी लिफ्टची टेस्ट घेत असताना आमचे काही संचालक श्यामगोंडा पाटील, अमोल माने सर उपस्थित होते. त्यांनी बटन दाबून उद्घाटन केलं असेल लिफ्टचं. ते काही जाहीर उद्घाटन नव्हतं, सभासदांना तिथं बोलवलेलं नव्हतं किंवा बँकेचा कोणताही खर्च त्यावर झालेला नाही. चोर पावलाने उद्घाटन. आज शिक्षक बँकेचं सांगली जिल्ह्यातल्या सर्व शाळावर मुख्याध्यापक आणि सर्व स्टाफला निमंत्रित करून आज खऱ्या अर्थानं बँकेचं उद्घाटन पहिल्यांदा होत आहे. दुसऱ्या वेळी जे उद्घाटन म्हणता येते त्यावेळेस सभागृहाचं उद्घाटन केलं असं म्हणतायत, पण त्यावेळेस आमच्या शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे कार्यक्रमाच्या निमित्तानं आले असताना त्या हॉलची फीत कापली गेली.
तिथंही कोणता खर्च किंवा कोणतीही सभासदांना त्या ठिकाणी बोलवलं नव्हतं. त्यामुळं आज होणारं उद्घाटन हे ऑफिशियल आणि सभासदांना निमंत्रित करून हे उद्घाटन होत आहे आणि आजचं उद्घाटन हे पहिलंच उद्घाटन आहे. त्याच्यामुळं चोर पावलांनी उद्घाटन आणि 3 उद्घाटनं हा त्यांनी सांगितलेली गोष्ट पूर्णपणे खोटी आणि चुकीची आहे. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला, जागा खरेदीसाठी 2,11,00,000 आणि इमारत बांधकामासाठी 3,60,00,000. हा मुद्दा त्यांचा बरोबर आहे. पण स्वाभिमानी मंडळाने 3 वर्षामध्ये 5,70,00,000 मध्ये जागा घेऊन इमारत बांधली. आपण 10 वर्षामध्ये बोनस बक्षीस पगार म्हणून 10,20,00,000 रुपये आपण सभासदांचे बोनस बक्षीसच्या रूपाने वाटून घरी नेले आणि आम्ही फक्त 3 वर्षाच्या नफ्यावर जागा खरेदी करून इमारत उभी करतोय 5,75,00,000 मध्ये. त्याच्यामुळं ही जी गोष्ट झालेली ती 50 ते 100 वर्षाचं नियोजन करून ही सरांनी तिसरा मुद्दा जो उपस्थित केलाय तो पार्किंगचा प्रश्न. ते म्हणतात की जुन्या इमारतीच्या पुढे 100 फुटी रोड आहे आणि नवीन इमारतीच्या पुढे फक्त 30 फुटी रोड आहे. त्यांना माझं सांगणं एवढंच आहे, आपण सुशिक्षित आहात, रस्त्यावर पार्किंग करता येत नाही आणि मला स्वतःला जुन्या इमारतीच्या पुढे पार्किंग केलं असताना 2,000 रुपयाचा फाईन पोलिसांनी लावला होता. अशा अनेक जणांना होतोय. रस्त्यावर आपल्याला पार्किंग कितीही फुटाचं असलं तरी करता येत नाही. नवीन इमारतीच्या खाली प्रशस्त एक मजला पूर्ण पार्किंगसाठी सोडलेला आहे, जेणेकरून पार्किंगला किंवा कर्मचाऱ्यांची वाहनं लावण्यामध्ये कोणतीही तिथं अडचण येणार नाही. त्याच्यामुळे पार्किंगचा प्रश्न आहे आणि तो कायमस्वरूपी सुटलेला आहे. पुढचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय, बोनस बक्षीस पगार बंद केला आणि 2-3 वेतनवाढी दिल्या. हो, 100%. स्वाभिमानी मंडळाची सत्ता आल्यापासून आपण एकाही कर्मचाऱ्याला बोनस बक्षीस पगार दिलेला नाही. पण पुरोगामी मंडळाची सेवा 10 वर्ष होती. त्यांनी प्रत्येक वर्षी बोनस बक्षीस पगार देऊन 10 वर्षामध्ये सर्वसाधारणपणे 10,20,00,000 बोनस बक्षीसवर खर्च केले, जे कर्मचाऱ्यांना मिळाले नाही. ते सगळा बोनस बक्षीस पगार या संचालक मंडळाने हडप करण्याचं काम केलं आणि ते म्हणतात की 2-3 वेतनवाढी जादा दिल्या. आपण शिक्षक आहात, आपल्याला 1 जुलैला वेतनवाढ मिळते, त्याचप्रमाणे आरबीआयच्या धोरणानुसार बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही वेतनवाढ मिळते आणि आम्ही जर नाही दिली तर ते कोर्टात जातात आणि तिथून ते मिळवून घेतात. त्यामुळं वेतनवाढ त्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना दिलेला आहे. त्याच्यामध्ये संचालक मंडळाला 1 रुपयाही मिळालेला नाही. पुढचा जो प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय, उच्चाधिकार कमिटी. उच्चाधिकार कमिटी कुठं आहे आणि उच्चाधिकार कमिटीचं पत्रिकेत नाव नाही. तर त्यांनी पत्रिका पाहिली नसेल तर त्यांना स्वतंत्र पत्रिका स्वाभिमानी मंडळाने दिलेली आहे. त्यांच्या शाळेमध्ये जाऊन त्यांनी पत्रिका पाहावी. त्या पत्रिकेवर दुसऱ्या पानावर सर्व उच्चाधिकार समितींची नाव आहेत, सर्व उच्चाधिकार समितींची. त्याच्यामुळं आम्ही निवडणूक लढत असताना ज्या 12 संघटनांना सोबत घेतलेलं त्या सर्वांचे अध्यक्ष, स्वाभिमानी मंडळातली सर्व उच्चाधिकार कमिटी, सर्व संघटनांचं पार्लमेंटरी बोर्ड यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि सर्व 12 संघटना आमच्या सोबत आहेत. त्याच्यामुळे त्याची चिंता तुम्ही करू नका, तुम्ही तुमच्या संघटनेची चिंता करा. पुढचा प्रश्न आहे, ते म्हणतात प्रत्येक सभासदाचं 10,000 रुपये नुकसान केलं 3 वर्षामध्ये. अहो सन्माननीय डबल चेअरमन, आपण शाहू फुले आंबेडकरांच्या नावानं दवाखाना सुरू केला आणि त्यासाठी प्रत्येकी 10,000 रुपये शिक्षकाकडून, अनेक शिक्षकाकडून गोळा केले. कुठं आहे तो दवाखाना? सांगलीमध्ये. गोळा करून 8-10 वर्ष झाली, ते 10,000 रुपये कुठे गेले? मग आम्ही सभासदांच्या नफ्यातून काही टक्के रक्कम घेतली आणि इतकी मोठी भव्य दिव्य 50, 60, 70 वर्षाचं नियोजन करू असणारी वास्तू तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये पैसे खाण्याचा कोणताही प्रश्न येत नाही. त्याच्यामुळं त्यांनी ती गोष्ट डोक्यातून काढून टाकावी. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे मार्जिन, ठेवीचं आणि कर्जाचं मार्जिन. बँकेच्या ठेवीचा व्याजदर आणि कर्ज हे त्यांच्या काळामध्ये म्हणजे समितीच्या काळामध्ये 4 ते 5 टक्क्याचं मार्जिन होतं. 4, 5, 6 टक्क्याचं मार्जिन होतं. यावर ते कधीही बोलत नाहीत मार्जिनवर. पण जेव्हा स्वाभिमानी मंडळाची सत्ता जुलै 2022 ला आली तेव्हा 100% मार्जिन जे आहे ते 1.25 ते 1.5 टक्क्यावर आलं. कर्जाचा व्याजदर
हा 9% होता आणि ठेवीचा व्याजदर हा 7.5-7.5% होता. आज रोजी सुद्धा कर्जाचा व्याजदर 9.75 किंवा बहुतांश कर्ज 9% आहेत. काही कर्ज 11-11.5% आहेत, ते सभासद उचलत नाहीत. 9-9.5%, 9.75ची कर्ज उचलतात आणि ठेवीचा व्याजदर हा परत एकदा 7.5-8% आहे. म्हणजे मार्जिन फक्त 1.5 ते 1.5-2% मार्जिन वर बँक चालवून 3 वर्षामध्ये रकमेची बचत करून भव्य वास्तू उभारत असताना आपण 10 वर्षात आलेल्या नफ्याचं काय केलं याचं उत्तर आपण द्या. पुढचा प्रश्न त्यांचा आहे की सभासदांना वाऱ्यावर सोडलं. स्वाभिमानी मंडळानं आपला जाहीरनामा 90% पूर्ण केलाय. सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण त्या पद्धतीनं काम करतोय आणि स्वाभिमानी मंडळातला प्रत्येक संचालक तिथं सभासदांच्या पैशाची बचत व्हावी या उद्देशानं काम करून बँक ही पारदर्शीपणे स्वच्छ कारभार करून चालवत असताना त्यांनी असे खोटेनाटे आरोप बंद करावेत आणि सभासदांच्या मनामध्ये भ्रम पैदा करू नये. सभासदांना माझा 100% आव्हान आहे, आज आपण त्या ठिकाणी यावं, बँकेची भव्य दिव्य वास्तूच्या उद्घाटनामध्ये सामील व्हावं. आदरणीय UT जाधव सरांना यानंतर मी माझी बाईट संपल्यानंतर फोन करणार आहे, त्यांनाही निमंत्रण देणार आहे. त्यांनी यावं, आपल्या सर्व त्यांच्या जोडीदारांना घेऊन बँक पाहावी आणि खिलाडू वृत्तीने या गोष्टीला सामोरं जावं. जुलै 2022 पूर्वी आटपाडी शाखेमध्ये 380 सभासद होते. आटपाडी शाखेचा फक्त आपण विचार करूया. ज्या शाखेमध्ये UT जाधव सर संचालक म्हणून काम केलं त्या शाखेमध्ये आटपाडी तालुक्यातले 380 सभासद होते. आज 3 वर्षामध्ये आटपाडी शाखेमध्ये 485 सभासद झालेत. 110 सभासदांची वाढ मागच्या 3 वर्षामध्ये फक्त आटपाडी तालुक्यात झाली आहे. ही गोष्ट दर्शवते की शिक्षकांचा शिक्षक बँकेवरचा विश्वास दृढ होत चाललाय आणि DCC बँक राष्ट्रीयकृत बँकाकडे गेलेले जे शिक्षक आहेत कर्जासाठी ते सर्व शिक्षक बांधव परत शिक्षक बँकेकडे येऊन त्यांनी कर्ज उचललेले आहे. शिक्षक बँकेतून त्यांनी त्यांचा लाभ घेतलेला आहे, जेणेकरून हा सगळा चांगली सुविधा दिल्यामुळं आणि कर्ज आणि व्याज यातला डिफरन्स कमी झाल्यामुळं हा सभासद परत शिक्षक बँकेकडे आलाय, हेही त्यांनी लक्षात ठेवावं. ज्या UT जाधव सरांना त्यांच्या स्वतःचं आर्थिक नियोजन जमलं नाही, स्वतःचं आर्थिक नियोजन त्यांना जमलं नाही, ते बँकेच्या आर्थिक नियोजनावर बोलतात. ज्यांनी आटपाडी तालुक्यातल्या अनेक शिक्षकांना पेट्रोलमध्ये फसवलं, शेअर मार्केटच्या नावाखाली अनेकांचे पैसे शेअर मार्केटला लावायला लावून फसवलं, त्याचप्रमाणे मॉलमध्ये अनेक शिक्षकांना फर्निचर मॉल काढायला लावून त्याच्यामध्ये फसवलं. हे आम्हाला आर्थिक नियोजन शिकवलं. आपण संचालक म्हणून काम करताना, डबल चेअरमन म्हणून काम करताना जो मलिदा मिळवला त्या मलिदावर आपण सांगोल्यात पाहुण्यांच्या नावावर कोट्यावधी रुपयांची जागा खरेदी करता, प्लॉट विकून पैसे मिळवता. मग मला त्यांना प्रश्न आहे की सभासदांना वाऱ्यावर नक्की सोडलंय कोणी? आम्ही त्या ठिकाणी स्वाभिमानी मंडळाच्या संचालकांनी कोणताही भ्रष्टाचार केलेला नसून सभासदांच्या पैशाचा योग्य विनियोग करून एक उच्च दर्जाची सर्व सोयींनी युक्त आणि कॉर्पोरेट पद्धतीची बँक आम्ही उभा केली आहे. ही सभासदांच्या जीवावर उभा केली आणि सभासदांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रश्न या ठिकाणी उरत नाही. सभासदांना राहिला प्रश्न डिव्हिडंडचा. डिव्हिडंडच्या मुद्द्यावर मला बोलायचं आहे. मागच्या 10 वर्षाचा पुरोगामी म्हणजे समितीच्या कार्यकाळातला सरासरी डिव्हिडंड आहे 2.3%. हे वाक्य माझं सर्व सभासदांनी लक्षपूर्वक आहे का? 10 वर्षातला सरासरी डिव्हिडंड आहे 2.3% आणि स्वाभिमानी मंडळाच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये सुरुवातीच्या पहिल्या वर्षात 3.5%, दुसऱ्या वर्षामध्ये 3% आणि तिसऱ्या वर्षामध्ये 1.5%, असा 8% 3 वर्षाची बेरीज होते. डिवायडेड बाय 3 केलं तर ऍव्हरेज डिव्हिडंड 2.6% येतोय स्वाभिमानी मंडळाचा. स्वाभिमानी मंडळाने दिलेला डिव्हिडंड आहे 2.6%. तो पण कसा? बँकेची जागा खरेदी करून बँक बांधून 2.6% डिव्हिडंड आपण देतोय.
आणि तुम्ही 10 वर्षामध्ये बँकेची साधी खुर्ची सुद्धा तुम्हाला आटपाडी शाखेतली बदलता आल्या नाहीत. कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या स्वतःसाठी 10,000ची खुर्ची घेतली, पण बँकेतल्या खुर्च्याही न बदलणारा माणूस डिव्हिडंडच्या बाता मारतोय. त्यांना माझं जाहीरपणे आव्हान आहे, एखाद्या आमदार असल्याप्रमाणे आपण अशा भाषा वल्गना करू नका. आपण एक शिक्षक आहात, शिक्षकासारखं वागा, शिक्षकासारखं वर्तन करा. आणि एवढंच त्यांना माझं आव्हान आहे, जेणेकरून चुकीचा भ्रम सभा समाजात पसरू नका. ज्यांनी जातीपातीचं विष आटपाडीच्या राजकारणामध्ये पेरण्याचा उद्योग मागच्या 5 वर्षात केलाय, त्यांना योग्य वेळी 100% सभासद तर आमच्या शिक्षक बँकेच्या सभासदांनी जागा दाखवलेली आहे, पण सर्वसामान्य जनता सुद्धा त्यांना एक दिवस ज्या मराठा, धनगर, ब्राह्मण 18 पगड जातीमध्ये जातीचं विष करून स्वतःची पोळी भाजण्याचा उद्योग जे करत आहेत, त्यांना एक दिवस जनता सुद्धा रस्त्यावर जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. अगदी आकसपणे मी कोणताही त्यांच्यावर आरोप केलेला नाही. त्यांचं माझं कोणतंही वैयक्तिक वाद नाही. त्यांच्या सर्व सहकार्यांना त्यांना माझं आव्हान आहे, आपण सर्वांनी या बँकेच्या उद्घाटनामध्ये सामील व्हा, जेणेकरून तुम्हालाही ती वास्तू पाहता येईल. आणि आमच्याकडून काही चुकीचं झालं असेल तर त्याबद्दलही सूचना करा. आपल्या त्या सूचनाचा अगदी मनापासून आम्ही स्वीकार करून त्याच्यामध्ये आपण बदल करू आणि सभासदांना चांगला डिव्हिडंड, चांगल्या दर्जाची सेवा सुविधा देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये चेअरमन विनायकराव शिंदे, व्हाईस चेअरमन अनिता काटे मॅडम आणि सर्व संचालक मंडळ करेल, याची मी ग्वाही देतो. आपणा सर्वांना या कार्यक्रमासाठी येण्याच्या आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.